आज आपण सगळ्यांचा फेवरेट असा एक इटालियन फूड पास्ता सगळ्यांना आवडणारा आणि झटपट 10 मिनिटात होतो। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर आता सगळ्यात आधी आपण इथे मी 1 मिनिट झालाय पाणी बॉईल करून घेतलेलं आहे, त्यात बटर टाकलंय, सॉल्ट टाकलंय आणि याच्यामध्ये आता पास्ता टाकणार आहोत। पास्ता पाणी गरम असेल, बॉईल झालेलं असेल त्याच वेळी ॲड करायचं। आता पास्तामध्ये मी 2 प्रकार घेतलेत, एक मॅक्रोनी घेतलेला आहे आणि एक फुसुली घेतलेला आहे। हे 2 प्रकार मला मिक्स आवडतात, तर तुम्ही कुठलाही एक प्रकार असेल तो पण ॲड केला तरी चालेल। मॅक्रोनी असेल तर फक्त मॅक्रोनी केलं तरी चालेल। आता हे आपण टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकून द्यायचं आहे। हे 3 ते 4 मिनिट आपण बॉईल करून घेणार आहोत आणि बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्न टाकलेला आहे, त्यानंतर इथे ग्रीन पीस घेतले, दोन्ही माझं फ्रोझन होतं, फ्रेश असेल तरी चालेल, फ्रोझन असेल तरी चालेल। आणि यात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही ॲड करा तुमच्या चॉईसनुसार। त्यानंतर इथे टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि मी मेयोनीज टाकते आहे। मी टोमॅटो सॉसपेक्षा मेयोनीजचं प्रमाण थोडं जास्त ठेवते, तुमच्या चॉईसवर आहे, तुम्हाला काय जास्त आवडतं। हे चीज ॲड केलेलं आहे, प्रोसेस चीज आहे नॉर्मल, आणि हे इटालियन सीझनिंग आणि चिली फ्लेक्स आपण ॲड करून घेणार आहोत। हे चिली फ्लेक्स आहेत। तर पुन्हा मी बटर ॲड करून घेतलेलं आहे कारण की मला ही टेस्ट आवडते बटरची वगैरे, यात खूप छान लागतं। आता चीज जे आहे ना ते ग्रेट करायला मला वेळ नव्हता म्हणून मी फटकन कट केलं आणि टाकलं। आता तो पास्ता 4 ते 5 मिनिटात रेडी झाल्यानंतर पुन्हा इथे थोडं मिल्क टाकलं कारण की मला कन्सिस्टन्सी अशी हलकी पातळ हवी। डब्याला जेव्हा आपण देतो ना त्यावेळी असं हलकं पाणी दिसायला हवं, म्हणजे मग ते काय होतं ना खूप घट्ट होत नाही, सुखत नाही, ड्राय होत नाही पास्ता। तर अजून थोडंसं चिली फ्लेक्स आणि इटालियन सीझनिंग ॲड करून घेणार आहे। हे सगळं आपल्या चॉईसनुसार आहे। तर मेन प्रोसेस तर फक्त काय काय टाकायचं हे आहे, किती कमी जास्त करायचं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार। तिखट हवं असेल तर जास्त चिली फ्लेक्स घाला। याच्यात ब्लॅक पेपर पावडर ॲड करायची राहिली आहे, ती पण ॲड केली, खूप सुंदर लागतं, पण आज मी विसरले। तर माझा टिफिन रेडी झालेला आहे, तुम्ही सुद्धा बनवा झटपट असा पास्ता आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता। भेटूया, बाय।